नमस्कार मित्रांनो, शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी उदय लाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ही इथून पुढे आता शेतीवर कसल्याही प्रकारचा GST लागणार नाही। सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट व सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता हे इथून पुढे आता सामान्य कास्तकार बांधवांना शेतीवर कसल्याही प्रकारचा GST द्यावा लागणार नाही। मग आतापर्यंत शेतीवर आपण कोणकोणत्या प्रकारचा GST देत होतो, आता इथून पुढे आपल्याला कोणता GST द्यावा लागणार नाही व याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडणार। याच्यामुळे व्हिडिओस इथं एकदा लाईक करा व सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट व सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज व सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही इथून पुढे सामान्य कास्तकार बांधवांना शेतीवर कसल्याही प्रकारचा GST द्यावा लागणार नाही। मग आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम समजून घेऊया की GST असं काय आणि आत्तापर्यंत आपण शेतीवर कोणत्या प्रकारचा GST देत होतो, यापैकी कोणता GST हा इथं रद्द होणार आणि याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाला किती प्रमाणात आर्थिक हातभार लागणार। जर हे सगळं समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच मायबाप कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना इथं कळकळीची विनंती। बघा कास्तकार बांधवांनो, लवकरच केंद्र सरकार शेतीवर लागू केलेला सर्व GST आता रद्दबातल ठरवणार आहे। आता GST म्हणजे काय? GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स होय कास्तकार बांधवांनो। GST नाव आपण ऐकले, पण GST कसा असतो समजावून सांगतो। समजा 100 रुपयांची एखादी वस्तू आहे, त्याच्यावरती 18% GST असेल तर ती वस्तू आपल्याला 118 रुपयाला पडत असते। मग आता या परिस्थितीमध्ये विचार करा की जर GST रद्दबातल ठरवला तर त्या वस्तूची किंमत त्या तुलनेत कमी होणार आणि जर शेतीवर लागणारा GST कमी झाला तर जर रक्कमच कमी झाली तर 100% आपल्याला फायदा होणार, याबद्दल शंका नाही। आता समजून घेऊयात की या ठिकाणी शेतीवर कुठं GST लागत होता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण काय करूयात, पेरणीपासून शेवटपर्यंत बघूयात। जर पेरणीचा विचार केला तर पेरणीला आपण काय आणतो, उदाहरणार्थ सोयाबीनचं बीज, याच्यावर GST असतो का? नसतो, सोडून द्या। खतावर GST असतो का? यस, खतावर GST असतो। किती टक्के? 5%। म्हणजे 1000 रुपयाची गोणी असेल तर 5% GST म्हणजे 50 रुपये तुम्हाला हे स्वतःच्या खिशातून द्यावे लागतात, ते सरकारला जातात। पण जर सरकारने इथं खतावरचा GST जर शून्य केला तर हे 50 रुपये काय होणार, डायरेक्ट कास्तकार बांधवाच्या खिशात राहतील, कारण 50 रुपयानं खत इथं स्वस्त होणार। दुसरी गोष्ट, आता येतं आपण समजा आपण बियाणं या ठिकाणी पेरलं आणि त्यातून आता आपलं त्या ठिकाणी अंकुरले, मोठं झाले, तर सोयाबीनवर आपण फवारणी करतो, तणनाशक आहे, त्यानंतर अळीसाठी वगैरे कीटकनाशक, तर तणनाशक आणि कीटकनाशकावर टॅक्स लागतो का? यस, GST लागतो। जवळपास असं मानले जाते की 12%च्या आसपास GST। म्हणजे उदाहरण सांगतो बरं काय तुम्हाला, समजा आता आपण पकडू ओडिसी हे तणनाशक आहे, 4000च्या आसपास पकडू तात्पुरतं, तर याच्यावर 12% जर GST असेल तर 12 गुणिले 4 म्हणजे जवळपास 480 रुपये तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर GST द्यावा लागतो। जर समजा सरकारने GST तणनाशकाचा 0 केला तर 480 रुपयानं हे तणनाशक स्वस्त होणार। कीटकनाशक, समजा एक्झाम्पल आपण 2000 रुपयाचे कीटकनाशक पकडू, यावर 12% GST तर ते 240 रुपयांनी स्वस्त होईल। शेतीयुक्त अवजारे, ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, याच्यावर पण 12% टॅक्स आहे।
म्हणजे जर GST सरकारनं कमी केलं, जे की आता जवळपास केल्यात जमा असं गृहीत धरून चला, GR निघायचं बाकी आहे, तर हे केल्यानं आपल्या सामान्य कास्तकार बांधवाला उत्पादन खर्चात मोलाचं या ठिकाणी सहकार्य होईल, मोलाची बचत होईल. हेच झालं तर मला सांगा, सामान्य कास्तकार बांधवांना आजचे दिन यायला काही वेळ लागणार नाही. म्हणून सरकारच्यांनी एवढीच प्रार्थना आहे, तुम्ही खूप चांगला निर्णय घेणार आहात, पण मला वाटते की आपण उशीर करायला नको, लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घ्या. कारण अगोदर सोयाबीन, कापूस आणि इतर जे माझे कास्तकार बांधव आहेत ह्यांचं कंबरडं मोडले, उत्पादन खर्च सुद्धा निघन झाले. मग त्यांना कसं आहे की डूबते हुए को तिनके का सहारा, फुल नाही फुलाची पाकळी, जखमीवर तुम्ही लय जबरदस्त इलाज नाही केला तर कमीत कमी थोडासा मलम लावून टाका, की ज्यामुळे माझ्या कास्तकार बांधवांना हायसं वाटू शकतंय. तर ही होती मित्रांनो सध्याची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता, सगळ्यात महत्त्वाची अपडेट, की शेतीवर जे काही डिपेंडेंट गोष्टी आहेत याच्यावरती लागणारा GST आता 0 होणार आहे. याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना या पद्धतीने होऊ शकतो 100% फायदा. याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समय आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.